तुम्ही सगळ्याजणी मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असतात, की हे सगळं कसं मॅनेज करतेस? किंवा अ, तुझं याच्या मागचं काय एक रिझन असू शकतं. तर मला असं वाटतं ना, की आपण सगळ्याच जणी आपल्या स्वतःपेक्षा ना, आपल्या घरच्यांची काळजी जास्त घेत असतो. आपल्या फॅमिलीचा विचार खूप जास्त करत असतो आणि त्या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देणं थोडंसं टाळतो आणि एक अशी वेळ येते ना, की त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं, की आपण आपल्याकडे स्वतःकडे का लक्ष दिलं नाही? किंवा तेव्हा आपण हे करायला पाहिजे होतं आणि त्यावेळेस आपण जेव्हा त्या गोष्टी करायला जातो ना, तेव्हा त्या गोष्टी करून त्याचे रिझल्ट एवढे मिळत नाही. तर मला असं वाटतं तुम्ही पूर्ण दिवसभरात म्हणजे आपल्याला जे 24 तास मिळतात त्याच्यामधनं ना स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटं तुम्ही वेळ काढा. मी खूप जास्त अर्धा तास तुम्हाला नाही सांगत आहे, पण एक 15 ते 20 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी काढलात ना, तर तुमच्या दिवसाची सुरुवात अगदी छान, प्रसन्न आणि एनर्जेटिक नक्की होईल. आपण गृहिणी घरात असो किंवा ऑफिसला असो, कामांचा पसारा किंवा मी ढीग म्हणेन, हा आपल्या डोक्यावर किंवा अशी लटकती तलवार आपल्या डोक्यात नेहमी म्हणजे अशी डोक्यावरतीच असते. तर तो म्हणजे ती ताकद म्हणजे ती त्या गोष्टी आपल्याला झेलण्यासाठी किंवा पेलण्यासाठी आपल्याला एनर्जी कुठून हवी असते. तर ती एनर्जी ना स्वतःला दिलेल्या या 15 ते 20 मिनिटांमधनं मिळत असते. तर मी याच्यासाठी काय करते ना, माझं तुम्ही बऱ्याच दिवसांपासून रिक्वेस्ट केलेली, की प्राजक्ता तुझी स्किन केअर सांग आणि तू थोडंसं पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा तुझ्यात अशी छान हॅपी फेस दिसण्यामागचं कारण काय आहे? ते आजच्या व्लॉगमधनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. कारण अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्या खूप तुम्हाला हेल्पफुल होतील. अशा बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या या व्हिडिओमधनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्किन केअर रुटीनसाठी तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट करता. तर त्याच्यामधली सर्वात अजून एक गोष्ट म्हणजे की तू डार्क सर्कलसाठी काय करते? डोळ्यांच्या खाली जे काळं आहे त्याच्यासाठी प्राजक्ता तू काय करते? तर मला असं वाटतं ना, हे जे डोळ्यांच्या खाली काळं होतं ना, त्याच्यासाठी काही आपण काय बोलतात घरगुती रेमेडीज केल्या किंवा बाहेरून काही-काही वेगवेगळे खूप महागातले क्रीम किंवा सिरम वगैरे जरी वापरले, तरी मला असं वाटतं की तेवढा इफेक्ट त्याने होणारा नाहीये. त्याचं एक रिझन आहे म्हणजे जी झोप. म्हणजे आपल्या शरीराला जी पाहिजे झोप, ती खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा हे अंडर आय डार्क स्पॉट जे असतात ते होतात. आणि जो स्ट्रेस असतो ना, तो आपल्या सगळ्या चेहऱ्यावर उतरत असतो. त्याच्यामुळे तो जर तुम्ही कमी केला म्हणजे थोडंसं आनंदी राहिलं, त्याचबरोबर स्वतःची जी झोप असते ना, ती पूर्ण 7 ते 8 तासाची घ्यायची. त्याने थोडाफार फरक पडेल याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी मी एक गोष्ट करते, तर माझ्या पण डोळ्याखाली आहे असं नाही, असं नाहीये. तर मी त्याच्यासाठी काय करते आणि हे काही मी रोज फॉलो करत नाही. तर आठवड्यातून 2 वेळा मी यूज करते. तर माझ्याकडे असा हा कुलीन जेल पॅड हे मिळतं, अवेलेबल असतं ऑनलाईनला. तर मी हा नायकावरनं घेतलेला. तर हा असा असतो, याला इथे ना स्टिक्स असतं म्हणजे पाठीमागे आपण लावू शकतो. म्हणजे एक मी तुम्हाला दाखवते लावून. तर अशा पद्धतीने हा तुम्ही असा तुमच्या डोळ्यांना पाठीमागे असा लावून ठेवायचा आणि रात्री झोपताना तुम्ही हा लावा एक 10 मिनिटं आणि 10 मिनिटानंतर तुम्ही हा काढा आणि परत फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. फ्रीझरमध्ये ठेवायचा नसतो, फ्रीजमध्ये ठेवायचा असतो. याने तुमचे डोळे ना खरंच खूप अगदी शांत होतात. झोप पण अगदी शांत लागते. म्हणजे जे तुम्हाला जे काय बोलतात ना, की स्क्रीनने किंवा काही गोष्टींनी यूज होणार नाही तुमच्या स्किनसाठी ना, पण याने खरंच खूप रिलीफ होईल. तर डार्क सर्कल्ससाठी ना मी एक साधा सोपा उपाय करतोय. तो हा कूलिंग जेल पॅडचा. खूप जास्त कॉस्ट नाहीये. नायका वरती जर तुम्ही सेलमध्ये जाल ना, तर हे 150 पर्यंत मिळून जाईल. नाहीतर याची कॉस्ट ₹350 आहे. तर मी हा जेव्हा घेतलेला तेव्हा आय थिंक हा ₹93-94 ला घेतलेला. आता याला बरेच महिने झालेले आहेत. जर सेम असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देईल. तर तो तुम्ही घ्या. हा तुम्हाला खरंच युजफुल होईल. मी अशा एका प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवते म्हणजे याचं ना पाणी बाहेर येतं. तर असं प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून मग फ्रीजमध्ये स्टोअर करते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी मी 15 दिवसातून वगैरे एकदा फॉलो करते, की असे ना मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शीट मास्क मिळतात. म्हणजे आपली स्किनला ना पण हायड्रेशन खूप गरजेचं आहे. आपण किती जरी म्हटलं ना तरी स्किनमध्ये पण ओलावा असला पाहिजे. त्याच्याने ती खूप जास्त फ्रेश, ताजी-तवाणी दिसते. तर त्याच्यासाठी असे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शीट मास्क मिळतात. तर 15 दिवसातून किंवा महिन्यातून, माझं तर 15 दिवसातून होत नाही, पण महिन्यातून एकदा मी असं यूज करते. तुम्ही जर रेग्युलर मॉइश्चरायझर वगैरे जर लावत असाल आणि भरपूर पाणी पित असाल, तर तुमच्या स्किनला याची गरज पडणार नाही. पण असं आपलं होतं बऱ्याच वेळा, की पाणी तेवढं जास्त पित नाही आपण. स्किन पण बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं खूप ड्राय आहे, थोडीशी रफ आहे. तर हे त्याच्यासाठी जे काही मास्क असतात ना, ते एक बेस्ट रिझल्ट देतात. हा माझ्याकडे एक चारकोलचा होता म्हणून मी तुमच्याकडे दाखवला. म्हणजे तुमच्याबरोबर शेअर केला. असं काही नाही. तुम्हाला जो आवडत असेल, तुम्हाला जो वाटत असेल हायड्रेटिंग मास्क, तो तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर तिसरी एक गोष्ट महिन्यातून किंवा 2 महिन्यातून वगैरे एकदा यूज करते मी.
तर हा एक एव्हर यूथचा पील ऑफ मास्क आहे गोल्डनचा. तर हा कधीतरी आपल्याला इन्स्टंट असं ब्राईटनेस पाहिजे, किंवा असं वाटलं की आता कुठेतरी जायचंय आणि लवकर काहीतरी चेहरा फ्रेश वाटला पाहिजे, तर हा पील ऑफ मास्क मिळतो मार्केटमध्ये. असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर हा फार कमी यूज होतो, मी एकदा घेऊन ठेवलाय. पण पील ऑफ मास्कने काय होतं ना, स्किन थोडीशी अशी ओढली जाते. तर मला असं वाटतं जसे जसे दिवस जातात ना, तसं तसं हे जे स्किन आहे ना, ती लूज पण त्याने पडू शकते रेग्युलर युजने. तर मला असं वाटतं की फार क्वचित कधीतरी युज करायला हा एक चांगला ऑप्शन आहे. पील ऑफ मास्क मध्ये पण बरेचसे हा गोल्डन पील ऑफ मास्क आहे, ऑरेंज पील ऑफ मास्क. लावायचा, ड्राय करायचा, आणि मास्क जेव्हा तुम्ही कधी लावाल ना, तेव्हा तो असा काढायचा नाही, तो खालून वरच्या दिशेने काढायचा. म्हणजे तो असा तुम्ही वॅक्स वगैरे करताना पण बघितलं असेल की त्यांची एक वेगळी टेक्निक असते. म्हणजे ज्या साईडला केस इथून असतात तर त्या इथून म्हणजे असं हे करतात, ज्या साईडला इथून असतात त्या साईडला इथून हे करतात. तर तशीच ही पद्धत आहे, खालून वरती ओपन म्हणजे असं खेचायचा मास्क, वरतून असा रॅन्डमली इथून तिथून वगैरे कुठेही काढायचे नाही. कारण स्किनवर पण लव असते. आता मी स्किनवरचे केस काढत नाही, त्याच्यामुळे मी ते तशा पद्धतीनेच व्यवस्थित फॉलो करते. तर आता हे बेसिक झाले जे मी मंथली वगैरे युज करते, आणि जसे जसे व्हिडिओज येत जातील तसं तुम्हाला अजून छान छान गोष्टी शेअर करेन. तर चला आता आपल्या बेसिक स्किन केअर रुटीनला सुरुवात करूया. स्किन केअरची सुरुवात होते आपल्या फेस वॉश पासून. तर मी ऑलरेडी फेस वॉश झालेला आहे, माझे अंघोळच झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आता चेहरा थोडासा ड्राय वाटतोय. माझी स्किन ही ऑइली सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्त प्रोडक्ट्स वगैरे जास्त अप्लाय करत नाही. आणि मला असं वाटतं कमीत कमी प्रोडक्ट्स मध्ये आपली स्किन अजून जास्त छान दिसते. तर मी ना खूप दिवसांपासून, म्हणजे खूप वर्षांपासून मी बायोटिकचा हा पपयाचा फेस मास्क, सॉरी, फेस वॉश वापरते. याच्यामध्ये स्क्रबिंग पण आहे, त्याच्यामुळे वेगळं काही स्क्रबिंग वगैरे करण्याची गरज नसते. तर मी हा बरीच वर्ष वापरत होती. त्याच्यानंतर मी प्लमचा वापरायला सुरुवात केला, त्याचा पण रिझल्ट खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर मी आता काही महिन्यांपासून सिम्पलचा वापरते. हा सिम्पलचा तर अगदी नावाप्रमाणे सिम्पल आहे. हा कोणाच्याही स्किन टोनला, स्किन टाईपला हा सूट होतो. तर याने तुम्ही 2 वेळा दिवसातून म्हणजे वॉश करू शकता. म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा रात्री. रात्री झोपण्याच्या आधी पण तुम्हाला फेस वॉश करूनच झोपायचं आहे, हे मस्ट आहे. तर त्याच्यासाठी हा केले, म्हणजे हा यूज करते मी. आणि माझा आता चेहरा छानपैकी वॉश वगैरे झालेला आहे. तर याच्यानंतर मी दुसरी स्टेप काय करते, तर आता दुसरी स्टेप टोनर. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण आतून म्हणजे बाहेर येतो वॉश करून आपला चेहरा, तर तुम्ही बघू शकता थोडीशी ड्राय झालेली असते, आणि डायरेक्ट मॉइश्चरायझर आपण याच्यावर अप्लाय करण्याच्या आधी थोडासा स्किनला अजून हायड्रेट करण्यासाठी ना टोनर यूज करते मी. तर टोनरमध्ये नॉर्मल रोज वॉटर तुम्ही यूज करा. मी हे TNW चं रोज वॉटर यूज करते. आणि मला एक ना सॅम्पल मध्ये प्लमचं पण मिळालेलं टोनर, तर आता मी तेच यूज करते. तर टोनर अप्लाय केलेलं त्याच्यानंतर 5 मिनिटं, म्हणजे 3-4 मिनिटं तरी तुम्ही थांबा. स्किन केअर साठी ना तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं ना, दिवसभराची सकाळची जर तुम्ही 15 मिनिटं काढून ठेवा, आणि ही जर 15 मिनिटं तुम्ही रोज दिली ना, तर तुमच्या स्किनला तुम्हाला काही करायची गरज नाही. नंतर मग अशी एक वेळ येते ना, की मग आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याकडे तेव्हा आपण वेळ काढतो आणि आपल्या स्किनकडे किंवा त्वचेकडे लक्ष द्यायला जातो. जसं जसं वय वाढत जातं ना, तसं तसं इथून हे सगळं खूप जास्त असं काय बोलतो, टॅनिंग मग म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा मग थोडंसं डार्क, थोडी थोडी स्पॉट्स वगैरे यायला लागतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बऱ्याचशा, आता माझी ऑइली सेन्सिटिव्ह स्किन आहे, पण खूप जास्त असे पिंपल्स वगैरे कधी येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्या आहारामध्ये पण आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे खूप जास्त ऑइली पदार्थ तुम्ही एकाच वेळेस खाण्याचं टाळा. तर मला तो खूप चांगला अनुभव आहे, म्हणजे लहानपणापासून. म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या खाण्यामध्ये खूप जास्त किंवा खूप स्पायसी वगैरे येतं ना, तेव्हा पिंपल्स वगैरे खूप जास्त येतात. जसं तर गरमी आहे, आपण भरपूर आंबे खाल्ले की बोलतात ना, हिट्स बाहेर येते. तर तसंच काहीसं स्किनचं आहे. थोडं थोडं करून खायचं. खूप जास्त असं पण, ते पण प्रिकॉशन्स घेऊन, म्हणजे अरे हे येऊनच असं कमी ऑइली खा, किंवा हेच खा किंवा तेच खा, एवढं पण खूप जास्त डाएट फॉलो करायची गरज नसते. पण जे खा ते प्रमाणात खा, त्याच्याने तुमच्या चेहऱ्याला पण एक आणि तुम्ही जे खाल ना, म्हणजे पाणी भरपूर प्या. मी तर सांगेन तुम्हाला, जेवढ्या ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे खाता येतील त्या खा. आणि थोडंसं ऑइली कमी करा, ते बेस्ट असेल तुमच्या स्किनसाठी. तर आता बघा 2-3 मिनिटं झाली आहेत बोलता बोलता. आणि स्किन तुम्ही बघाल ना, तर थोडीशी आता मऊ झाली, म्हणजे जे आपण टोनर वापरलं त्याने थोडीशी हायड्रेट झाली. तर आता टोनर नंतर ना मी नेहमी आहे हे जे लिप बाम आहे, तो अशा पद्धतीने लावते. मी हा मम्मा विटॅमिन सी चा लिप बाम यूज करते, आणि हाच वापरते मी एवढी वर्ष, असं काही वेगळा वापरत नाहीये. हा बघू शकता तुम्ही.
छोटी बॉटल येते आणि ही भरपूर दिवस चालते आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही स्किन केअर करायला सुरुवात कराल तेव्हाच ही लावा, कारण आपण नंतर काय करतो, बाहेर जाताना लिपस्टिक लावतो तर ते थोडेसे रफ असतात, तर ते त्याच्या आधी हे सॉफ्ट होऊन जातात. आणि ना मी एकदाच, म्हणजे जे एकदाच मी बोट घालते ना तेच परत परत तेच आतमध्ये मी याच्यामध्ये परत काढत नाही. जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं एकदाच बोटाने, नंतर हे बंद करून ठेवायचं. तर लिप बाम झाल्यानंतर त्याच्यानंतर आहे सिरम. सिरम जर तुम्ही बिगिनर असाल तर व्हिटॅमिन सी पासून वगैरे चालू करा तुम्ही. आणि मला असं वाटतं की सिरम एक ठराविक एज नंतर तुम्ही वापरायला सुरुवात केली पाहिजे. ते खरंच खूप म्हणजे फायदा देतं आपल्या स्किनला. सकाळी आणि रात्री दोन्ही टायमिंगला तुम्ही सिरम यूज करू शकता, पण मी फक्त एकदाच सकाळचं यूज करते. मी प्लमचं हे यूज करते. आणि मी याच्या आधी पण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलेलं आहे की मी कुठल्या पद्धतीने हे सिरम यूज करते. हे असं वॉटरी असतं एकदम. हे बघा, छान आपल्या स्किन मध्ये हे ब्लेंड करून घ्यायचं. आता मॉइश्चरायझर लावायचंय. आपलं जे सिरम होतं ते लावून झालेलं आहे. त्याच्यासाठी मी प्लमचं जे जेल बेस मॉइश्चरायझर असतं ना ते वापरते. तुम्ही बघाल ना तर अगदी हे जेल बेस आहे. हे बघा. अगदी जेल बेस आहे. आणि हे बघा, आणि ऑइली सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे ना मी हे जेल बेसच यूज करते माझ्या स्किनला. आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला असं वाटतं हे खूप छान आहे. स्किनमध्ये ना असं खूप लावल्यानंतर ना असं स्टिकी स्टिकी नाही वाटत. हे बघा, असं तुम्हाला लावताना दिसेल, पण एक 5 मिनिटं झाल्यानंतर हे सगळं गायब होऊन जाईल. तुम्हाला कळणार देखील नाही की आपण असं खूप काही स्किन केअर केलेलं पण आहे. तर आता मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन आहे. आणि बाकी कुठलाही मेकअप आपण करू न करू सनस्क्रीन मस्ट आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये. तर हे नॉर्मल आहे आणि हे टिंटेड वाला आहे. तर मला जेव्हा घरातच असतं, म्हणजे असं काही खूप जास्त बाहेर, म्हणजे एखाद्या फंक्शनला किंवा पार्टीला वगैरे असं काही जायचं असेल तर मी टिंटेड मध्ये जाते सनस्क्रीनच्या. आणि जेव्हा नॉर्मल ऑफिसला वगैरे जायचं असेल तर तेव्हा मी हे नॉर्मल 50 SPF वाला यूज करते. तर तेच मी आता तुम्हाला यूज करून दाखवते. आणि हे जे टिंटेड वाला आहे ना, तर हे कसं आहे ना, ज्यांना प्रायमर किंवा फाउंडेशन, कन्सिलर असं सगळं स्किप करायचं असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन टिंटेड वाला बेस्ट आहे. पण हा जो प्लम मध्ये येतो ना, तर मला असं वाटतं माझ्यापेक्षा ज्यांचा एक टोन थोडासा डार्क असेल ना, त्यांच्यासाठी हा प्लमचा हे चांगला आहे. नाहीतर मग ना तुम्ही डॉट अँड कीचा घ्या. डॉट अँड कीचा पण खूप छान आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्किन टाईप नुसार कलर दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ते चूज करू शकता. तर आता हे घेतलंय बघा. आणि सनस्क्रीन लावायचं तर भरपूर लावायचं. आणि किती म्हटलं ना, मी घरात असली तरी लाईट्स वगैरे असतातच, तर लाईट्स वगैरे पण आहेत, तर त्याच्यामुळे किती म्हटलं तरी, जरी आपण बाहेर जात नसलो तरी पण ते तेवढंच काम करतात. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं लावून घ्या. आणि हे व्हाईट कास्ट नाही सोडत. तुम्हाला असं वाटेल आता लावताना, पण पूर्ण लावून झाल्यानंतर कळेल की हे अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही. त्याच्यामुळे हे प्लमचं खूप मला जास्त आवडतं. अगदी लाईट वेट पण आहे, असं खूप स्टिकी स्टिकी पण नाही वाटत. तर आता तुम्ही बघा, तुम्हाला मगाशी कसं वाटत होतं पूर्ण व्हाईट व्हाईट, आणि आता हे स्किन मध्ये छान असं ऍब्झॉर्ब झालेलं आहे. तर कुठेही असं वाटत नाहीये. आणि तुम्ही बऱ्याच वेळा मला असं म्हणता, प्राजक्ता तुझी स्किन एवढी का ग्लो करते, तर त्याचं रिझन हे आहे. तर हे प्रोडक्ट्स मी वापरत असते. आणि बस हे एवढंच आहे. एक 5 मिनिटानंतर तुम्ही याच्यावर तुम्हाला जे काही तुमचे मेकअप प्रोडक्ट यूज करायचे असतील ते यूज करा. मी ऑफिसला जाताना एवढाच मेकअप असतो, आणि याच्यावरती मी माझी नॉर्मल जी पॉन्डची पावडर येते ना, तीच मी याच्यावरती लावते. याच्या आधी मी लॅक्मेची यूज करायची, जी आपली 9 to 5 कॉम्पॅक्ट पावडर असते. त्याच्यामधला मी ॲप्रिकॉट जो शेड येतो तो वापरायची. पण तो मी डेली यूजला मग मी बंद केलं, कारण मग डेली यूजला मग ते कॉम्पॅक्ट, पण ते कॉम्पॅक्ट खरंच खूप छान आहे. ते मी फक्त आता बाहेर वगैरे जाताना कुठेतरी लावते, पण नाहीतर मी डेली यूजला याच्यावरती पावडर अप्लाय करते. पॉन्डची जी रेग्युलर आहे ती एक 5-7 मिनिटानंतर, जी किंवा मग जेव्हा घरातनं मला बाहेर पडायचं असतं तेव्हा लावते. आणि मग याच्यावर मग टिकली लावा, मग तुम्हाला लिपस्टिक वगैरे काही लावायची असेल ते लावा, अँड दॅट्स इट.
एवढाच आपला हा स्किन केअर असतो. हा एवढा जरी तुम्ही स्किन केअर केलात तरी भरपूर आहे. आणि फक्त रात्री स्किन केअर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा कधी तुम्ही बाहेरून याल किंवा मेकअप वगैरे केलेला असेल तो पहिला रिमूव्ह करायचा व्यवस्थित. आणि जर तुम्हाला दिवसातून 3 वेळा धुवायला मिळत असेल चेहरा तर ते खूप चांगलं आहे, बेटर आहे. जर 2दा तरी कमीत कमी दिवसातनं चेहरा धुवावा. एखाद्या वेळेस तर तुम्ही थंड पाण्याने धुतलात तर अजून छान. सकाळच्या वेळेस जर तुम्हाला चेहऱ्यावर थोडासा पफिनेस वाटत असेल, डोळ्यांखाली असे थोडेसे सुजलेले वाटत, जेव्हा कधी कमी झोप झालेली असते आणि कधी खूप जास्त झोप झालेली असते, तेव्हा आईस रोलर वगैरे जर तुमच्याकडे असेल त्याने जर तुम्ही पूर्ण फेसला वगैरे मसाज केला तर तो खूप छान होतो. तर असा होता माझा हा स्किन केअरचा व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर स्किन केअर मध्ये अजून एक गोष्ट म्हणजे मी ममाअर्थचं बॉडी लोशन वापरते. जे सनस्क्रीन याच्यामध्ये काय बोलतात आता उन्हाळ्यामध्ये वापरायला खूप छान आहे. तर प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळं असतं. तर उन्हाळ्यात हे ममाअर्थचं मी वापरते. खूप छान आहे, म्हणजे पूर्ण हँडला वगैरे हे यूज करते मी. आणि त्याच्या व्यतिरिक्त ही एक क्रीम आहे, हँड क्रीम. ही माझ्या ऑफिसच्या म्हणजे बॅगेत असते. जेव्हा कधी हँड वॉश होतात तेव्हा बऱ्याच वेळा काय होतं की ग्लोव्ज वगैरे घालायला लागतात, हात खूप रफ होतात ग्लोव्ज वगैरे घातल्यामुळे. तर जेव्हा जेव्हा वॉश करतो ना तर त्याच्यावरती मग मी ही अशी जी एक क्रीम आहे ती मी थोडीशी अशी अप्लाय करते इथे, बस एवढीच करते. आणि मग ही इथे अशी हाताला पूर्ण अशी हे करून टाकते. कारण ग्लोव्हच्या याच्यामध्ये ना आतमध्ये पावडर खूप जास्त असतं आणि हात खूप जास्त रफ होतात त्याने. तर ती एक माझ्याकडे असते. आणि आजच्या शॉर्ट व्हिडिओ मधनं मी तुम्हाला माझं प्रॉपर म्हणजे तुम्हाला फाउंडेशन, प्रायमर, कन्सिलर हे प्रोडक्ट कमीत कमी वापरायचं असेल. फाउंडेशन तर मी माझ्या चेहऱ्यावर अजिबात वापरत नाही. पण याच्यासाठी मी काय करते, चेहरा छान दिसावा, मेकअप अगदी मिनिमल प्रोडक्ट्स वापरून करायचं असेल तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मी दाखवेन माझा मेकअप लुक कसा असतो, मेकअप नो मेकअप लुक अशा पद्धतीचा, जो याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेला, तुम्हाला तो खूप जास्त आवडलेला. तर आजचा शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही बघा. आणि चला आता थोडंसं ऑफिससाठी रेडी होऊया. आता जी मी गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करते ना, ही गोष्ट मला माहिती आहे की तुम्हाला आणि मला आपल्या दोघींनाही मुश्किलच आहे थोडीफार. म्हणजे आठवड्यामध्ये पूर्ण स्वतःसाठी तर आपण स्किन केअरसाठी वेळ देतो, पण या गोष्टीसाठी आपल्याला वेळ मिळतो का? तर खरं सांगू मला देखील या गोष्टीसाठी बराच कमी वेळ मिळतो. पण जे काही माझे सोमवार ते शनिवार 6 दिवस असतात ना, त्यातले 4 दिवस तरी मी हा वेळ काढते. आणि याच्यामध्ये तुम्हाला जसे जमेल तसं थोडंसं मेडिटेशन करा, किंवा नाहीच काही जमत तर साधं सिंपल एक 10 मिनिटं डोळे बंद करून एक लांब श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, तो सोडा, घ्या, तो सोडा. हे केल्याने ना तुम्हाला स्वतःला स्वतःमध्ये ना एक थोडं एनर्जेटिक वाटेल. जो सगळा थकवा असतो ना तो सगळा दूर होऊन जातो आणि एक छान पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते. बघितलं किती सॉफ्ट स्किन झालेली आहे. आणि तुम्ही बोलताना जे ब्लश होते म्हणजे छान अशी सुंदर तुझी ग्लोई स्किन कशी दिसते, तर त्याचं रिझन हे आहे, मी आज तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. तुम्हाला हे स्किन केअर आवडलं असेल अशी आशा करते. तुम्हाला पण काही स्टेप जर सकाळच्या फॉलो करता येत नसतील तर तुम्ही वेळात वेळ काढून ना नाईट स्किन केअर रुटीन करा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सकाळी वेळ नसेल तर निदान संध्याकाळी तरी आपण हे केलंच पाहिजे. आणि दिवसभरात 24 तासामध्ये आपण स्वतःसाठी 15 मिनिटं तरी ही काढलीच पाहिजे. आणि 15 मिनिटं आपल्याला भेटतातच भेटतात, असं नाही की ही 15 मिनिटं नाही भेटणार. दुपारची झोप तर तुम्ही घेत असाल तर थोडीशी कमी घ्या, पण मात्र स्वतःसाठी लवकर थोडंसं उठून ही 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. खूप माइंड अगदी फ्रेश होतं या 10-15 मिनिटाच्या गोष्टीने. अगदी साध्या सोप्या सिंपल गोष्टी आहेत. तुम्ही बेसिक गोष्टींपासून सुरुवात करा आणि हळूहळू गोष्टी करा. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की एकदम सगळ्या गोष्टी करायला घेऊ नका, एक एक गोष्टी करायला सुरुवात करा. मी देखील एक एक गोष्ट करूनच ऍड करायला सुरुवात केली आहे आणि आता या स्टेजवर येऊन बसलेली आहे. आणि सगळ्या गोष्टी ना हसत आनंदात मॅनेज होतात. दिवसभराचा म्हणजे हा जो आपल्या डोक्यात जे भरमसाठ विचार चालू असतात ना ते इथे स्टॉप होऊन जातात आणि दिवसाची सुरुवात करायला एक छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ह्या सगळ्या केल्यामुळे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका अशा छानशा व्लॉग मध्ये भेटते आणि उद्याचा व्लॉग खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तो तर म्हणजे मी शूट ऑलरेडी केलाय तर मला त्याची एक्साइटमेंट खूप जास्त आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायची. पण काय करणार, वेळेअभावी आपल्याला वाट बघावीच लागेल. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही गेस करा की उद्याचा व्हिडिओ काय असेल आपलं घर, ब्युटी आणि बरंच काहीच्या या सिरीज मध्ये. तर चला उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.